कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या पायाभूत सुविधांकडे लक्ष द्या. लवकरात लवकर रस्त्यांची कामे मार्गी लावावीत. नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होणार असल्याने हा निधी शाश्वत विकास कामांवर खर्च करण्यात यावा अशी मागणी करत विविध नागरी समस्यांबाबत महापौरांकडे निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात शहराला दिवसातून 2 वेळा मुबलक पाणीपुरवठा करण्यात यावा अशी प्रमुख मागणी करण्यात आलेली आहे. तसेच रायझिंग लाईन वाढवून जलकुंभांची कामे तातडीनं पूर्ण करावी, जेणेकरून प्रभाग क्रमांक 6 मधील भगवान बाबा नगर, इंद्रप्रस्थ कॉलनी, सत्यदेव नगर, महादेव कॉलनी, विद्यानगर, मनपा कॉलनी, तांबेमळा, वडजाई माता नगर, घाडगेमळा, अश्वमेध नगर, मेहरधाम आदी परिसरांमध्ये नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा होईल. सध्या नाशिक शहरातील अनेक भागांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून काही ठिकाणी केवळ एक वेळ आणि मर्यादित कालावधीसाठी पाणी दिले जाते आहे. असे असताना नागरिकांना अंदाजे आणि सरासरी पाणी बिले पाठवली जात असल्याचा आरोप करण्यात आलेला असून ही बिले बेकायदेशीर आणि सदोष असल्याचे ती तातडीनं मागे घेऊन नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच मखमलाबाद हा रस्ता गेल्या अनेक दिवसांपासून खोदून ठेवलेला असून त्याचे काम त्वरित मार्गी लावावे. श्री मंगल ड्रायव्हिंग स्कूल ते पवारबाळा या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झालेली असून या रस्त्यावर वारंवार अपघात होऊन नागरिकांचा जीव जात असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलेलं आहे. हा रस्ता तातडीनं नव्याने कॉन्क्रीट करून द्यावा अशी मागणी करण्यात आलेली आहे. याशिवाय श्रीकृष्णनगर, मोरेमाळा, काकडबाग, सत्यदेव नगर, गजवक्र नगर या परिसरातील रस्त्यांचे डांबरीकरण आणि खडीकरण करण्यात यावे. तसेच आडगाव येथील पोलीस वसाहतमध्ये पाण्याची नवीन लाईन टाकण्यात यावी. तसेच क्रांतीनगर, उदय कॉलनी, हनुमानवाडी येथे गतिरोधक टाकण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश आव्हाड यांनी महापौर हिमगौरी आहेराडके यांची भेट घेऊन हे निवेदन सादर केले असून लवकरात लवकर ठोस निर्णय घेण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. खरं तर गेल्या काही दिवसांपासून आपण बघतो आहोत की नाशिकची कशी अवस्था झालेली आहे. आज नाशिक महानगरपालिकेमध्ये आपण जर बघितलं असेल तर नाशिक शहराच्या अवतीभोवती चारी बाजूला खूप मोठ्या प्रमाणात खड्डे खोदून ठेवलेले आहेत. रस्त्यांचे कामं सुरू आहेत, परंतु रस्त्याची कामं खरंच पूर्ण झाली का हो? आज आपण जर पाहिलं असेल तर आमचा ड्रीम कॅस्टल ते मखमलाबाद जो रस्ता आहे तो खोदून ठेवल्यामुळे इतकी ट्रॅफिक होते. तिथं 2 ते 3 दिवसापूर्वी मोठा अपघात झाला, त्याच्यामध्ये त्या एकाला पाय गमावा लागला. याला खरं जबाबदार कोण आहे? वास्तविक बघायला गेलं तिकडे कोट्यवधीचे रुपये केवळ आलेले कुंभमेळ्याचा पैसा खर्च करण्यासाठी यांनी हे रस्ते करण्याचा घाट घातलेला आहे. परंतु जर रस्ते खर्च करायचे आहे तर तो 30 मीटर मंजूर आहे, तर 30 मीटर रस्ता झाला पाहिजेत होता. परंतु आज रोजी रस्ते खोदून ठेवतात आणि नंतर बुजवण्याचं काम हळूहळू धीम्या गतीने सुरू आहे. मला वाटत नाही की कुंभमेळा होईल तरी ते काम पूर्ण होतील. आमची नाशिक महानगरपालिकेकडे तीच मागणी राहिलेली आहे की तो मखमलाबाद रस्ता लवकरात लवकर करण्यात यावा. शहराच्या अवतीभोवती असणारे रस्ते त्वरित आणि चांगल्या क्वालिटीचे करण्यात यावे. त्याच पद्धतीने त्यांनी जे आज शाश्वत कामासाठी आम्ही सांगितलं की जी मेन धरणातून लाईन असते, जी रायझिंग मेन लाईन आहे, अशा काही रायझिंग मेन लाईन टाकून नाशिक शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावा. आजही नाशिक शहरामधील अनेक भागामध्ये टँकर्सद्वारे पाणीपुरवठा केला जातो आहे. अनेक ठिकाणी एक वेळ आणि एकच तास पाणीपुरवठा केला जातो आहे. तिथे नवीन लाईन टाकण्यात यावी आणि तिथील लवकरात लवकर रायझिंग मेन लाईनचं काम करून अशा ठिकाणी पाणीपुरवठा शाश्वत 2 वेळ आणि मुबलक पाणीपुरवठा करण्यात यावा. त्याच पद्धतीने अनेक ठिकाणी आपण जर बघितलं असेल तर पाणीपट्टी देण्यात आलेली जी हजारो रुपयांच्या घरामध्ये आहे, परंतु त्या लोकांना एक घंटाभर पाणी मिळत नाही. अशा काही पाणीपट्टी असेल तर ती तत्काळ मागे घेण्यात यावी. त्यापेक्षा त्यांनी एखादी अभय योजना राबवून त्याच्यामध्ये अशा ज्यांना खरंच पाणी पुरवठा झालेला नाही अशा लोकांना तिथं कशी सूट मिळेल यासाठी आम्ही मागणी केलेली आहे. त्याच पद्धतीने आपण जर बघितलं असेल तर जन्ममृत्यू नोंदणीमध्ये किंवा पंचवटी विभागामध्ये जी जन्ममृत्यू नोंदणी होती, विवाह नोंदणी होती, याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात ते वेळ काढूपणा करतात. कुठलीही एखादी व्यक्ती फाईल घेऊन गेलं तर तिचं काम लवकर होत नाही. तर आम्ही महापौर साहेबांकडे तसेच अधिकाऱ्यांकडे तीच मागणी केलेली आहे की जन्ममृत्यू नोंदणीची लवकरात लवकर दखल घेण्यात यावी आणि तात्काळ त्या लोकांचे जन्म असतील, मृत्यूचे दाखले असतील अथवा विवाह नोंदणी दाखले असतील हे त्वरित लोकांना देण्यात यावे. मात्र तिथं सांगण्यात आलं की वायफायची सुविधा नाही आहे किंवा काही केबल्स कट झाल्यामुळे म्हणजे टेक्निकल बाबींमुळे आज जर 2-2, 3-3 महिने लोकांना चक्रा मारावं लागतं तर ही खरंच नाचक्की असणारी अशी गोष्ट आहे. त्याच पद्धतीने आज आम्ही महापौर मॅडमशी चर्चा केली. त्यांना सांगितलं की अनेक भागामध्ये स्पीड ब्रेकरची गरज आहे, तर ते स्पीड ब्रेकर आज काही नगरसेवकांनी केवळ आणि केवळ तो पैसा खर्च करायचा म्हणून गल्ली बोळामध्ये जिथं आवश्यकता नव्हती तिथं 2-2, 3-3 स्पीड ब्रेकर टाकून घेतलेत. परंतु खऱ्या अर्थाने जिथं आवश्यकता आहे, जिथे धात्रक फाटासारखा देशमुख चौक वगैरे प्रभाग क्रमांक 2मध्ये मोठ्या प्रमाणात तिथे अपघात झालेले आहेत, ज्या अपघातामध्ये अनेक लोकांचे बळी गेलेले आहेत. तसेच काही आमच्या हनुमानवाडी असेल, मोरेमाळा असेल, उदय कॉलनी असेल, क्रांतीनगरचा मोठा परिसर असेल, अशा भागामध्ये तात्काळ स्पीड ब्रेकरची मागणी आम्ही टाकण्यात यावी अशी मागणी केलेली आहे. त्याच पद्धतीने नवनाथनगरमध्ये काही भागामध्ये पाण्याची लाईन टाकली, मात्र तर रस्ता खोदून ठेवला, तो अद्याप बुजवण्यात आलेला नाही.
तो रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करण्यात यावा, तिथं राहिलेली पाण्याची लाईन तत्काळ टाकण्यात यावी. अशा विविध स्वरूपाच्या मागण्यांचं निवेदन आज आम्ही महापौर मॅडमला देण्यात आलेलं आहे. जर ह्या आमच्या निवेदनाची जर तत्काळ दखल घेण्यात नाही आली तर यापेक्षा मोठं जनआंदोलन छेडण्याचा इशारा देखील आम्ही यावेळेस देत आहोत.